आपल्या घरातला फ्रीज असेल, इतर वस्तू असतील, ज्या आपल्याला सोयी सुविधा देतात, त्या सगळ्यांचे आभार आभार मानू. आज पहिल्या दिवशी थोडंसं मी मोबाईलवरून लॅपटॉपवर आल्यामुळं अचानक सगळा व्हिडिओ बंद झाला आणि डिस्कनेक्ट झालो. पण ठीक आहे. यातून आपल्याला एक कळतं, की ह्या टेक्निकल प्रॉब्लेम्स जरी आले, तरी सुद्धा आपण आपल्या हृदयावर किती एकाग्र आहोत. आपण आपल्या फिलिंग्सच्या बाबतीत किती एक आहोत, ही गोष्ट आपल्याला कळते. सुरुवातीला तुम्हाला आठवत असेल, जेव्हा आपण ध्यान सत्र सुरू केलं होतं, तेव्हा मला Zoom चालवता येत नव्हतं. म्हणजे मी कधी मीटिंग घेतली नव्हती त्याच्यावर. त्यावेळी मला इतके प्रॉब्लेम यायचे, की मला समजायचंच नाही. आणि त्यावेळेस पण मी थोडी घाबरल्यासारखी झाले, की Zoom चालू होत नाहीये, टेक्निकल इश्यूज येतायत. आणि आज सुद्धा सुरुवात माझी तशीच झाली, हे चेक करण्याकरता, की मी किती ठाम विश्वास ठेवून आहे, की जरी मीटिंग बंद पडतीये, जरी असे टेक्निकल प्रॉब्लेम येतायत, पण माझा विश्वास आहे का त्या शक्तीवर? आणि माझा पूर्ण विश्वास आहे, की जे काही होत आहे, ते त्याच्या इच्छेनी, त्याच्या मार्गदर्शनाने, त्याच्या प्रेरणेनेच होतंय. त्यामुळं आपल्या हृदयामध्ये आपण आजच्या दिवसाची सुरुवात, आजच्या वर्षाची सुरुवात आपण आपल्या आयुष्यात असलेल्या सगळ्या सकारात्मक गोष्टी आठवून त्यांचे आभार मानून करू. आपल्या ग्रुपमध्ये एक मास्टर आहे, तिचं मी नाव सांगू शकत नाही. अ, तिने नुकताच जॉब सोडला आणि त्यामुळे तिला असं वाटत होतं, की मनामध्ये एक कॉम्प्लेक्स, की बाहेर कसं मिक्स होऊ? कारण लोकं विचारतील कदाचित किंवा अशा गोष्टीमध्ये थोडंसं सोशलाईज होणं तिच्यासाठी अवघड होतं. आता ह्या गोष्टीमध्ये तिच्या आयुष्यात बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. पण केवळ जॉब नाहीये, घरात आहे. म्हणून थोडंसं तिच्या मनामध्ये तो एक कुणाशी पण बोलताना तिला एक स्वतःच्याच मनात, तिला दुसरं कोणी म्हणलं असेल नसेल, पण तिच्या आतमधून ते येत होतं, की मी थोडी कुठं कमी पडले की काय? किंवा लोकांशी बोलताना थोडासा एक कॉम्प्लेक्स तिला वाटत होता. पण अशा वेळी विचार करा, जेव्हा ही व्यक्ती जेव्हा हा असा विचार करतीये, तेव्हा जॉब नाहीये, ह्या नसलेल्या गोष्टीकडे फोकस आहे. आणि तो फोकस तिने इतका वाढवलाय, की ती जी गोष्ट आहे जी साइडला होती, जॉब नाहीये. बाकी सगळं चांगलंय. म्हणजे संसारामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. पण जॉब नाहीये ही गोष्ट जी एक आपण मध्ये असतो आणि आपल्या बाजूला हे सगळे आपले प्रॉब्लेम असतात किंवा चांगल्या गोष्टी असतात. आता जो साइडचा प्रॉब्लेम आहे तो तिने इतका जवळ-जवळ त्याच्यावर फोकस ठेवला, की तिने तो मध्ये आणला. आणि त्या जॉब नाहीये ह्या गोष्टीला धरून बाकी सगळ्या गोष्टींचा विचार केला जातोय. हे तिचं फक्त उदाहरण दिलंय. असं आपल्या आयुष्यामध्ये आपल्या बाबतीत अशा अनेक गोष्टी आहेत, की ज्या नाहीयेत, त्या आपण साइडला असतात खरं तर, पण आपण सगळेजण ती गोष्ट मध्ये घेतो आणि त्याच्या बाजूनीच अ, त्याच्यानुसार आपण सगळे विचार करायला लागतो. हे नाहीये माझ्याकडं. ठीक आहे? तर तिला पण मी हेच सुचवलं कारण अगदी खूप गडबडीत आमचं बोलणं झालं. तर मी तिचं फक्त उदाहरण दिलं. माझ्या आयुष्यात पण असे प्रसंग येऊन गेले, जे मी तिला सांगितले, की ज्यावेळेस माझ्या मनामध्ये कॉम्प्लेक्स असायचा, की मला आता मूल-बाळ नाहीये, तर मी कशी मिक्स होऊ लोकांमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी मी जाणं टाळायचे सुद्धा, लोकांशी सोशलाईज होणं, बोलणं करणं. पण मला समजलं, ती एक गोष्ट अशी आहे, जिचा फोकस वाढवून, वाढवून, वाढवून मीच माझ्या मनामध्ये तो कॉम्प्लेक्स तयार केलाय. आणि जेव्हा मला हे समजलं ध्यानात आल्यानंतर, त्यावेळेस जेव्हा मी ह्या नवीन सोसायटीत राहायला आले, तेव्हा मी ध्यानात पण आले होते त्याच वेळेस. या घराने मला ते ध्यान दिलं, रेकी दिली. मावतर बाबाजी माझ्या आयुष्यात आले. तुम्ही सगळे आलात आणि त्यानंतर मला समजलं, की हा जो प्रॉब्लेम साइडला आहे, तो मी मध्ये घेतलाय आणि त्याला धरूनच मी सगळं वागतेय. म्हणजे हे आपल्या डोक्यातल्या ह्या गोष्टी आहेत, ज्या आपल्याला थांबवतात आणि जेव्हा मी ध्यानात आणि रेकीत आले, जेव्हा मला हे सगळं समजलं, त्यावेळेस मी तो माझा जो एक ब्लॉक झाला होता एनर्जी, म्हणजे जे नळातलं पाणी तिथं जो कचरा अडकला होता, तो साइडला घेतला आणि ते पाणी पुन्हा व्यवस्थित प्रवाहामध्ये यायला लागलं. तशी एनर्जी पुन्हा चक्रांमध्ये फ्लो व्हायला लागली आणि नंतर मी इतकी सोशलाइज व्यवस्थित झाले संतुलनात, की मग जे ॲक्टिव्हिटीज असतात इथल्या गणपतीच्या वेळेसच्या बाकीच्या सगळ्या, त्या सगळ्यांमध्ये मी अगदी खुलून पार्टिसिपेट करायला लागले. स्वतःला एकदम म्हणतो ना, हृदय जे बंद झालं होतं ते पूर्ण ओपन केलं. तर ते चक्र आपोआप ओपन झालं जेव्हा ती वेळ आली योग्य. तर आपल्या आयुष्यात सुद्धा सगळ्यांची ती वेळ आलेली आहे. काल जेव्हा आपले सगळे मेसेजेस मी वाचत होते, तेव्हा मला हेच समजत होतं, की एक माध्यम असतो माझ्यासारखा. तर मी आय एम जस्ट अ मीडियम, की म्हणतो ना आपण इलेक्ट्रिसिटी वाहतीये, तर लाईट आहे, फॅन आहे, त्याच्यासाठी
काहीतरी साधन पाहिजे असतं, त्याच्यातून ती इलेक्ट्रिसिटी वाहते. तसं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात मी नसते तर अजून कोणीतरी वेगळं आलं असतं. तर इथं असणारा प्रत्येक व्यक्ती जो हे सगळं ऐकतोय, शिकतोय, हे आपण सगळेजणच, त्या प्रत्येकाचा एक रोल आहे पुढे जाऊन. एवढं मला समजतंय. कारण कुठल्याही गोष्टीच्या मागं परमात्मा एक प्लॅनिंग करतो. त्या लोकांना तयार करतो. आणि मग ती लोकं तयार झाली, योग्य वेळ आली, की मग त्या व्यक्तींना समोर उभा करतो स्टेजवर. कारण माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा ब्लॉग तयार झाला होता. मी लहानपणी कॉलेज, शाळांमध्ये मी खूप नाटकांमध्ये, ह्याच्यामध्ये खूप पुढे असायचे, स्टेजवर असायचे. आय एम ऑल्वेज बीन अ परफॉर्मर. एक परफॉर्मरच्या रूपामध्ये. पण हळू आयुष्यात अशा गोष्टी घडत गेल्या आणि आत्मविश्वासाचे 12 वाजले. म्हणजे समोर जाऊन बोलणं सुद्धा मला तत-पप व्हायला लागलं. तर मी तशी जी होते ना, ती पूर्ण हरवले होते. पण जेव्हा ध्यानात आले, रेकीत आले, आपोआप माझ्या तोंडातून ते विशुद्धी चक्र क्लिअर व्हायला लागलं. चक्रांमध्ये ऊर्जा संतुलनात यायला लागली आणि मग समजायला लागलं, की हे बोलणं आणि लोकांना सांगणं आणि त्यांच्याबरोबर जोपर्यंत मी कनेक्ट होत नाही, तोपर्यंत माझा हा एनर्जी ब्लॉक जाणार नाही. त्यामुळे मी रोजच्या रोज तुमच्या सगळ्यांचे आभार मानते, की जशी मी माध्यम आहे, ती एनर्जी, ते मेसेजेस, ते संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, तसेच तुम्ही सगळे माध्यम आहात माझ्या आयुष्यातले. आणि मी एका मागच्या सत्रात सांगितलं होतं, की मी योग्य वेळ आल्यावर तुम्हाला सांगेन, की तुमच्या सगळ्यांचं स्थान माझ्या आयुष्यात काय आहे. तर हे स्थान आहे, की माझ्या आयुष्यामध्ये जे खडे, दगडं अशी पडली होती रस्त्यामध्ये, ते बाजूला करण्यासाठी इथला प्रत्येक जण एक रोल प्ले करतोय. आणि त्यामुळं जसं तुम्हाला असं म्हणजे सगळ्यांचा जे आभार माझ्या बाबतीत आहेत, तसे माझ्या हृदयात अनेक आभार तुमच्या सगळ्यांच्या बाबतीत आहेत. कारण सगळेजण इथे एक रोल प्ले करतोय. म्हणतो ना आपण इथं असणाऱ्या प्रत्येकाला एक-एक पुढे जाऊन दैवी कामं करायची आहेत. आणि त्यासाठी ही तयारी आपल्या सगळ्यांची. अ, हे जे संदेश येतात, ते एकदम इंट्युटिव्हली येतात. मला बऱ्याच वेळेला नंतर ऐकावं लागतं, की काय बोलणं झालं, जसं मी आधी पण सांगितलंय. तर आपली तीच मास्टर तर तिने मला एक अनुभव सांगितलाय, एक दुसऱ्या एका मास्टरनी. तर मी तो तिला अनुभव तिच्याच तोंडाने सांगायला सांगेन. तर जेव्हा हा मेसेज माझ्याकडनं दिला गेला, तेव्हा तो तिला किती उपयोगी झाला हे तीच तुम्हाला सांगेल, मी सांगण्यापेक्षा. कारण जेव्हा मी सांगते आणि समोरची व्यक्ती जेव्हा मेसेजेस आपल्या ग्रुपमध्ये स्वतःहून सांगते, तेव्हा तिची एनर्जी तिथं कनेक्ट होते. त्या सगळ्या लोकांबरोबर. म्हणून माझा आग्रह असतो, की मी सांगण्यापेक्षा तुम्ही या आणि तुम्ही सगळ्यांसमोर तुमचे अनुभव सांगा. तुम्ही जेव्हा आपल्या ग्रुपमध्ये अनुभव सांगाल, तिथं कुणीही तुम्हाला जज करणार नाही. किंवा तुम्हाला कुठेही कमीपणा दिला जाणार नाही. कारण आपण सगळेजण एका बोटीमध्ये बसून प्रवास करतोय. तर आजचं हे सेशन मला सुरू करायचं उत्सुकता होती, कारण मला मेसेज दिला गेला, की आज टॅरो कार्ड रीडिंग करायचंय. आत्ता मी तुम्हाला एक अनुभव सांगते. आपलं सेशन सुरू व्हायच्या आधी लॅपटॉप स्टार्ट करताना हा एक माझ्याकडे एंजल्सचा एक डेक आहे, जो मी यूज करते. तर आता हे हे जे आहे तर हे मी कधीतरी असंच मध्ये माझ्यासाठी पण रीडिंग काढते, की आजचं कार्ड मला आज काय मेसेज आहे याच्यामध्ये. तर मी आत्ता माझ्यासाठी एक मेसेज काढला, जो मला अगदी परफेक्ट माझ्या आजच्याच कंडिशनवर होता, एनर्जी होता आणि मी सहज म्हणून माझ्या मिस्टरांसाठी म्हणून काय मेसेज आहे, असं आज त्यांच्यासाठी म्हणून मी त्यांच्यासाठी एक कार्ड काढलं आणि ते कार्ड आलं आर्कएंजल गॅब्रिएल म्हणून. आता जसं मी नेहमी आर्कएंजल मायकल यांना बोलवते आपल्या सेशनमध्ये, तर ह्यातलं आत्ता माझ्या मिस्टरांचं एक कार्ड आलं, आर्कएंजल गॅब्रिएल यांचा मेसेज होता त्याच्यावर. आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार कशा एनर्जीज काम करतात बघा. मी तो कार्ड हातात घेतला आणि वाचत होते आणि आता मिस्टरांचा ह्याच्यावर म्हणजे ते सिरियसली घेतील का नाही असं माझ्या डोक्यात येत होतं. त्यांनी बाहेर टीव्ही लावलाय आणि त्या टीव्हीवर कुठलीतरी सीरियल चालू आहे. सीरियल चालू आहे इंग्लिश. त्या सीरियलमध्ये ती बाई, तिच्या बाळाचा जन्म झालाय आणि ती एक सांगतीये सगळ्यांना, की माझ्या बाळाचा जन्म झाला आणि त्याचं नाव आम्ही आर्कएंजल गॅब्रिएल ठेवलंय. माझ्या हातात असं कार्ड होतं. मी कार्ड वाचत होते आणि मी वाचलं आर्कएंजल गॅब्रिएलचा मेसेज. नाव लिहिलं होतं आर्कएंजल गॅब्रिएल म्हणून. आणि मी वाचलं गॅब्रिएल नाव आणि लगेच त्या बाईने बाहेर सांगितलं, की आमच्या बाळाचं नाव आम्ही गॅब्रिएल ठेवलं म्हणून. इतकी सिंक्रोनिसिटी सध्या आपल्या सगळ्यांसोबत आहे. म्हणजे विचार करा, मी ते वाचता पळत बाहेर गेले आणि मिस्टरांना दाखवलं. थोडं मागे जा म्हणलं, रिव्हर्स कर टीव्हीवर जे काही लावलेस ते आणि हे कार्ड वाच म्हणलं. आणि ते कार्डचं नाव ते पण होतं आणि ती बाई नेमकं त्यावेळेला तो शब्द तिने उच्चारावा. तर जसं आज आपल्या ग्रुपमध्ये आपण बघितलं 1111 नंबर 777 हे सांगायचं उद्दिष्ट ते आहे, की इतके आपण सगळेजण जागे होतोय. आणि 2026 तुम्हाला जाणवेल. आज तर खूप जबरदस्त एनर्जी.
एक एक एकची. आणि तुम्हाला जाणवेल येत्या वर्षामध्ये जर तुम्ही रेकी आणि ध्यान अगदी नियमितपणे आणि स्वतःवर आतमध्ये जाऊन फोकस करून स्वतःवर विश्वास ठेवला जसा आतापर्यंत ठेवलाय, तुम्हाला जाणवेल तुमची इतकी सुद्धा इच्छा असेल, ती इच्छा अशी पटकन पूर्ण झालेली तुम्हाला जाणवेल. मी कुठेही वाढवून सांगत नाहीये. तुम्ही सगळेजण हे अनुभव घ्याल, याची मी गॅरंटी देते. कारण आत्ता एनर्जीच खूप आहे पृथ्वीवर आणि ध्यानामध्ये जे आहेत लोकं त्या सगळ्यांना त्याचे अनुभव येतायत. तुम्हाला पण वाटेल, कदाचित काही जणांना असंही वाटेल आमच्यात बदल होत नाहीये, असं शक्यच नाही. बदल होतायत. आपण ज्या स्वभावामध्ये बदल होतायत, आपल्याला आपली एनर्जीच चेंज होतीये आणि ती कळेल. योग्य वेळ आल्याशिवाय ते कळणार नाही. त्यामुळे ती वेळ येईल. तर आपण सगळेजण पटकन रीडिंग करू आजचं. आणि मला परत 11:11 दिसला आता, जेव्हा मी टाईमकडे बघितलं. सो एंजल्स म्हणा, देवदूत म्हणा, आपल्या सगळ्यांचे गुरु म्हणा, हे सगळे आपल्यासोबत आहेत. तर हा माझा टॅरोचा कार्ड आहे. ज्यांना टॅरो माहित नाही त्यांच्यासाठी दाखवते. तर हे असे कार्ड्स असतात. ह्याच्यामध्ये अनेक पिक्चर्स असतात असे वेगवेगळे, ज्याच्यावर चित्र असतात आणि त्या चित्रांमध्ये त्या पिक्चर्सवरून खूप गोष्टी सांगितल्या जातात. तर असे वेगवेगळे पिक्चर्स असतात आणि हे सगळं अं, जसं आपलं आपण पत्रिका बघतो त्याप्रमाणे ह्याच्यावरून ते पण बघता येतं आपल्याला. तर माझे आत्तापर्यंतचे अनुभव ह्या कार्डच्या बाबतीत, कारण मी ह्याचं पूर्ण इंटरनॅशनल सर्टिफिकेशन कंप्लीट केलं मागच्या वर्षामध्ये. त्यामुळे 2025 मला माणूस म्हणून खूप काही शिकवून गेलं, खूप काही देऊन गेलं. डिसेंबर महिना माझ्यासाठी खूप खास ठरला आणि आपण आता जसं आसावरी त्यांनी सांगितलं, आपण ह्या वर्षामध्ये काही नवीन गोष्टी सुरू करू. जसं की आपण एक दिवस सगळ्यांचा अनुभवांचा ठेवायचा. त्याच्यामध्ये कुणीही क्वेरी मांडू नका प्लीज. फक्त अनुभव सांगा. अनुभव सांगून सकारात्मक हे करू. प्रत्येकाला आपण टाइम स्लॉट देऊ 5-5 मिनिटाचा, जेणेकरून एकाच माणसाने सगळा टाइम खायला नको आणि सगळ्यांना तो चान्स मिळेल. तर ह्या गोष्टी आपण ह्यावेळेस सुरू करू. अजून तुमचे काही सजेशन असतील तर प्लीज ग्रुपवर टाका. कारण हा जो ग्रुप आहे आपला, हे जे सत्र आहे आपलं, त्या प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी निर्माण करण्यासाठी, काहीतरी चेंज आणण्यासाठी, पॉझिटिव्ह चेंज, एनर्जी आणण्यासाठी. त्यामुळे ह्या वर्षापासून आपण त्याच्यामध्ये नवीन एनर्जी टाकू, की नवीन तुम्हाला काही सुचलं क्रिएटिव्ह, अजून काही असं वाटलं की विपुल आपण हे करू शकतो, तर प्लीज तुम्ही समोर येऊन सांगा. आपण त्या गोष्टी करू. वेळ देऊ म्हणजे आपला जो 40 मिनिटाचा झूमचा पिरियड आहे, तो व्यवस्थित यूज होईल. तर काही गोष्टी मलाही सुरुवातीला टाइम मॅनेजमेंट हे ते करण्यामध्ये माझ्याही मी खूप शिकले या 2 वर्षाच्या काळामध्ये. तर पहिल्यांदा आपण कार्डनी आपण आपली जी कलेक्टिव्ह एनर्जी आहे. हा, थँक्यू चैताली. ग्रॅटिट्यूड किंवा अफर्मेशन डे करेक्ट आहे. आपण ह्या पद्धतीने सगळं करू. तर हे सगळे तुमच्या सूचना प्लीज ग्रुपवर टाका. हे आपण सगळं फॉलो करू एक एक करून. आणि त्याआधी मी एकदा आपल्या सगळ्यांची कलेक्टिव्ह एनर्जी बघते. तर मी 3 कार्ड काढेन आणि त्यातून आपला काय ऍडवाइस आहे आपल्या सगळ्यांना ते बघू. ओके, अजून एक कार्ड वर आले, ते पण काढते. ओके, पहिलं कार्ड जे तुम्हाला दाखवते ते हे कार्ड आहे. ठीक आहे. त्यानंतर मी त्याचे अर्थ पण सांगेन. हे दुसरं कार्ड आलेलं आहे. एक माणूस उलटा लटकलाय. पहिल्या कार्ड मध्ये आपल्याला दिसतंय की एक व्यक्ती नाव चालवती, त्या नावेमध्ये ना एक बाई आहे आणि तिच्या बाजूला एक लहान बाळ आहे आणि ती व्यक्ती कुठेतरी चाललेत आणि तुम्हाला तलवारी पण दिसत असतील. तर हे 6 ऑफ सॉर्ट्सचं कार्ड आहे. ह्याच्यामध्ये असं दिसतंय की अ, आता हे सगळे जण इथं बरेच जण आहेत. त्यामुळं काही गोष्टी मला सूट होतील, काही गोष्टी शेजारच्याला सूट होतील असं आहे. जे आपल्याला सूट होतं ते आपण लक्षात म्हणजे आपल्यासाठी घ्यावं. बाकी ज्या आपल्या आयुष्यात त्या घडत नाहीयेत घटना,
तर सोडून द्या. हे मेजरली कलेक्टिव्ह एनर्जी असते, सामूहिक. त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की मेजर ह्याच्यामध्ये होत असतात. हा, तर ह्याचा अर्थ असा असतो की ह्या कार्डचा, की बरीचशी दुःख, अनेक घटना आता सध्या तुमच्या आयुष्यातून निघून जातील येणाऱ्या काळामध्ये. आणि तुम्हाला जाणवेल, बऱ्याच जणांचं आपल्या ह्याच्यामध्ये थोडंसं, आपण म्हणू शकतो की एका जागेतून दुसरीकडे शिफ्टिंग व्हायचे चान्सेस आहेत. एका सिटीमधून दुसरीकडे चाललोय आपण, अशा पद्धतीने. ते शिफ्टिंग जे असेल ना, ते आपल्या मनासारखं नसेल. थोडंसं त्याच्यामध्ये आपल्या मनाच्या विरोधात काही लोक मूव्ह होतील आपल्या जागेवरनं, असं पण दाखवतंय. आणि मूळ म्हणजे हे कार्ड असं आहे की जसं तुम्ही बघताय की जी स्त्री आहे ती इतकी आनंदाने चाललेली नाहीये. तर त्यामुळे थोडंसं ते जे जर असं काही शिफ्टिंग असेल घरातून, एका घरातून सिटीमधून, तर ते थोडंसं त्रासदायक असेल. पण आपली फॅमिली आपल्यासोबत असेल. ह्याचा दुसरा मिनिंग असा पण होतो की आयुष्यात असणारी जी दुःख आहेत ती, तुम्ही हे 2 कार्ड बघा. तर हा जो माणूस आहे हा उलटा लटकलेला आहे. म्हणजे काय? हे सगळं सोडून दिलंय. ती दुःख एवढी आहेत, एवढे काय काय मनामध्ये साचलेले एवढे ब्लॉकेजेस आहेत, की त्या माणसांनी आता पूर्णपणे हे सरेंडर केलंय. म्हणजे अशा काही घटना आहेत की ज्या एनर्जीज थोड्या त्रासदायक आहेत, त्या होत नाहीयेत मनासारख्या, अशी काही कष्ट आहेत. त्यासाठी हा माणूस आता पूर्णपणे देवाला शरण गेलाय. तो म्हणतोय, "आता मी काहीच करत नाही." ह्या अवस्थेमध्ये बरेच जण येऊन बसलेत, की आता मी काही करणार नाही. मी सगळं सोडून देतो आता दैवावर. कारण प्रयत्न करून झाले आणि आता त्या माणसाला एवढं त्याचा त्रास, असं म्हणू शकतो, की त्रासदायक झालेलं आहे, की आता तो म्हणतोय, "मी आता हे सगळं दैवावर सोडून देतो." असं म्हणून तो निवांत बसलाय. सरेंडर करून, शरण कंट्रोल सगळा सोडलाय त्याच्या आयुष्यातला. त्याचा नेक्स्ट जे कार्ड आहे, ते आहे सगळ्यात सुंदर कार्ड टॅरोमधलं, जे तुम्हाला दिसतं की हे देवदूत आहे. आणि हा देवदूत जो आहे, त्याचा त्यानुसार बघा, की कसा तो एका कपमधून दुसऱ्या कपमध्ये ते पाणी टाकतोय. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे, जरी आत्ता तुमच्या आयुष्यात अशी अवस्था असेल, की दुःख, तुम्हाला तुम्ही पूर्ण शरण गेलेल्या अवस्थेमध्ये सगळ्या कृती करणं सोडून दिलंय. म्हणतात ना, एकेकाला असं इतकं होतं, की ते पोथी, पुराण, नामस्मरण सगळं सोडून देतात. एक वेळ अशी येते, की जाऊ द्या आता. काहीच करायचं नाही आपण. प्रयत्न करून झाले. पण आता पुढचा जो काळ असणार आहे तुम्हाला सगळ्यांसाठी, तो दाखवते की बॅलन्स घेऊन येईल आयुष्यामध्ये. आणि बॅलन्स घेऊन येणार, कारण हे जे कार्ड आहे हे खूप पॉझिटिव्ह कार्ड आहे टॅरो मधलं. आणि मी नाही सांगते, तुमच्या समोर कार्ड काढलेत. तर हा जो एंजल आहे हा आपल्याला दाखवते, आणि खूप मेजर कार्ड आहे, की आपल्याला दाखवते की आयुष्यामध्ये बॅलन्स येतोय. आणि बॅलन्स करा, येत नसेल तर. आणि ते कसं करायचं त्याचं तुम्हाला उत्तर दिलंय स्टार कार्डनी. तर हे स्टार कार्ड आपल्याला दाखवतं, ही जी व्यक्ती आहे, ती व्यक्ती पूर्णपणे नेकेड आहे, अंगावर कपडे नाहीयेत, म्हणून मी ते झाकलंय. तर ही व्यक्ती एक कर्म करतीये, ठीक आहे? आणि हे जे तुम्हाला दिसतंय स्टार, म्हणजे ही व्यक्ती तुम्हाला दाखवलं जाते, की तुम्ही निस्वार्थी कर्म करा. कदाचित असं होतंय, की आयुष्यात त्या गोष्टी मिळवण्यासाठी किंवा बऱ्याचशा ठिकाणी आपण थोडंसं स्वार्थ बघतोय आपला. पण तुम्हाला सांगितलं जातं, की तुम्ही काम करत राहा. तुम्ही कर्म करत राहा. आणि अजून एक, हे जे कार्ड आहे ना, तुम्हाला इथं दिसेल ह्याच्यावर 7 स्टार आहेत. हे 7 स्टार दाखवतात 7 चक्रा. 7 चक्र आपल्या शरीरातली. त्यामुळे हे कार्ड हे पण सांगतं, की तुम्हाला आत्ता वाटत असेल, की मी जे मेडिटेशन, ध्यान, रेकी हे जे काही करतीये, त्याचा मला उपयोग होतोय किंवा नाही, किंवा होईल किंवा नाही. पण हे कार्ड त्याचं प्रतीक आहे, की तुम्ही बॅलन्स आणू शकता जेव्हा तुम्ही तुमच्या चक्रांवर काम कराल, अ, ध्यान कराल, रेकी कराल. आणि त्यासाठी हे कार्ड खूप महत्वाचं आहे, कारण हे स्टार आहे. म्हणजे तुम्ही सगळे, म्हणजे आपण सगळे स्टार आहोत, तारे आहोत. फक्त आपल्याला तो बॅलन्स आणणं गरजेचं आहे, जो ही व्यक्ती आणलंय. आणि हे जे कर्म जी करते ही व्यक्ती, याच्यामध्ये जे दाखवलंय, तर ती अशा ठिकाणी पाणी टाकतीये जी बंजर जमीन आहे, वाळवंट आहे. पण ती व्यक्ती पाणी टाकतीये, टाकतीये, टाकतीये. कारण तिला विश्वास आहे, की कुठंतरी अं, तिथं काहीतरी फुलणार, काहीतरी येणार. त्यामुळं हे कार्ड बऱ्याचशा गोष्टी दाखवतं, की तुम्ही करत राहा. ते तुमचं वाया जाणार नाही कर्म. तर हे कर्माचं खूप मोठं प्रतीक आहे. आणि हे मेडिटेशन, ध्यान, एनर्जी ह्याच्यावर काम करणारं हे कार्ड आहे. आणि हे सगळ्यात महत्वाचं काम आहे, की आपल्याला हे केल्यानंतर आपल्या आयुष्यात नक्कीच बॅलन्स येणार, संतुलन येणार. हा विश्वास आपल्याला एंजल्स ह्या कार्डद्वारे दाखवतात. त्यामुळे आत्ता जरी सिच्युएशन एवढी चांगली नसली, आत्ता थोडी त्रासदायक असेल आपल्या आयुष्यामध्ये, दुःख थोडंसं आपल्या आयुष्यात मुव्हमेंट होतायत, समजा हालचाल होतीये, कुठेतरी जावं लागतंय, किंवा
मनाविरुद्ध काही गोष्टी घडतायत ज्यामुळे आपण ह्या अवस्थेत बसलोय. पण इथं आपल्याला सांगितलं जातंय की काळजी करू नका. येणारा काळ हा ध्यान आणि एनर्जीवर काम केल्यानंतर आयुष्यामध्ये संतुलन आणेल. तर हे सांगितलं जातंय. खूप छान संदेश आहे. मला तर आवडला खूप जास्त. तर एक मी फक्त एंजल्सचा मेसेज काढते आपल्या सगळ्यांसाठी. अजून एक काढते. पहिल्यांदा मला जे कार्ड आलं ते आर्केंजल जोफियल म्हणून आहे. त्यांचं कार्ड आलं आणि मला असं वाटलं की हे तर वाचूच आपण, पण अजून एक कार्ड काढू. तर फार कमी वेळा हे कार्ड येतं आणि ते म्हणजे आर्केंजल मायकल. हे दोन्ही कार्ड इतके जबरदस्त आहेत की दोन्ही आर्केंजलची कार्ड आली. त्याच्यामध्ये अनेक कार्ड्स आहेत जे आपल्याला सांगतात प्रामाणिक राहा, असे संदेश देतात. पण हे कार्ड जेव्हा आलंय तेव्हा समजून जायचं की हे दोन्ही मोठे मोठे एंजल, आर्केंजल ज्यांना म्हणतात, ते आपल्यासोबत काम करतायत. आता तुम्हाला असं वाटेल की हे नावं थोडी ख्रिश्चन लोकांमध्ये किंवा अशामध्ये आहेत, असं आहे. पण हे आर्केंजलला ह्यांना काही नसतं. हे सगळं त्याच्या पलीकडे असतं आणि हे फक्त माणूस म्हणून माणसाला मदत करत असतात. आणि अनेक लोकांचा असा विश्वास आहे की आर्केंजल मायकल म्हणजे भगवान श्री हनुमानांचं रूप आहे. ठीक आहे. तर ह्यामध्ये न पडता आपण ह्यांचे जे मेसेजेस आहेत ते मी ग्रुपवर टाकेन, तर तुम्ही ते नक्की वाचा. मी फक्त बरोबर तुम्हाला सांगू शकते थोडंसं बघून की आर्केंजल मायकल आणि आर्केंजल जोफियल हे दोन्ही आर्केंजल आपल्या ग्रुप सोबत काम करतात. ठीक आहे. कसं काम करतायत ते तुम्हाला हळूहळू अनुभव येतील. जसं आज आपल्याला ग्रुपमध्ये 11-11 दिसत होते बऱ्याच जणांना. तर ह्या पद्धतीने हे सगळ्यांशी सांकेतिक भाषामध्ये बोलतात. आणि आर्केंजल मायकल यांचा मी एक मेसेज वाचून दाखवते. तुम्हाला असं सांगितलं जातंय की तुम्ही आर्केंजल मायकल यांना मदतीसाठी बोलवून बघा. जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा. ते तुम्हाला रक्षा पण करतील आणि तुम्हाला स्ट्रेंथ पण देतील. त्यानंतर तुमची एक स्ट्रेंथ वाढवतील, की आलेल्या संकटाशी सामना कसा करायचा, योग्य मार्ग दाखवतील, कुणापाशी तरी पाठवतील, डॉक्टर पाहिजे, डॉक्टरचा नंबर मिळवून देतील. तर पण तुम्ही आर्कएंजल मायकल यांना कॉल केलं पाहिजे. जसं आपण आपल्या गुरूंना बोलवतो त्या पद्धतीने समजा, की हे स्वामी समर्थच आहेत, आर्कएंजल मायकल यांच्या रूपामध्ये त्यावेळी. तर या पद्धतीने तुम्ही त्यांना बोलवू शकता. त्यांच्या हातामध्ये एक तलवार असते, आर्कएंजल मायकल यांच्या. तर त्यावेळेस जेव्हा-जेव्हा तुम्ही थोडंसं रडकुंडीला आलायत किंवा जुन्या गोष्टी खूप आठवतायत, त्यावेळी तुम्ही म्हणू शकता, की "हे आर्कएंजल मायकल, तुमच्या तलवारीनी हे जे काही माझी एनर्जी आहे आत्ता विचार, ती कट करा." जशी आपण कट करतो. आणि खरोखर ती जी त्यांची तलवार असते, त्याच्याने तुम्ही असं फक्त इमॅजिन करा, की ती तलवारीनी ती एनर्जी कट करतायत. बाकी सगळं काम ते करतील. ठीक आहे? तर त्यानंतर कुठल्या पण तुम्ही जुन्या आठवणींमध्ये जेव्हा अडकला असाल तेव्हा खूप जास्त आणि नवीन असा पण कोणी व्यक्ती आहे, जे काहीतरी बोलून गेली त्यावेळेस तुम्ही हा प्रयोग नक्की करून बघा. आर्कएंजल मायकल यांना कॉल करून बघा. तर ह्या पद्धतीने त्यांनी सांगितलंय. अजून एक आहे, की जेव्हा-जेव्हा तुम्हाला असं वाटतं, जेव्हा तुम्ही रेकी घेता आणि अशा वेळी रेकी घ्यायला तुम्हाला वेळ नाही मिळाला, तर अशा वेळी तुम्ही आर्कएंजल मायकलना कॉल करा. सोबतच त्यांचा निळा रंग आपल्या शरीराभोवती इमॅजिन करा. कॉल करून, की त्यांना म्हणायचं, "आर्कएंजल मायकल मला प्रोटेक्ट करा बाहेर जाताना किंवा तुम्ही ऑरा तर करतोच आपण, पण त्यासोबतच तुम्ही आर्कएंजल मायकल यांची मदत घ्या." कारण ते खरोखर हे असंच येत नाही. जेव्हा मी सांगितलं, की आपल्या कलेक्टिव्हसाठी मला तुम्ही संदेश द्या, त्यावेळेस स्वतः आर्कएंजल मायकल आले. तर हे त्याच वेळेस कार्ड येतं, जेव्हा खरोखर त्यांची एनर्जी आपल्या ग्रुपसोबत जोडली गेलेली. तर तुम्ही ब्लू कलरचा रंग आपल्या स्वतःभोवती इमॅजिन करा. ठीक आहे. जेव्हा-जेव्हा तुम्हाला असं वाटेल. अ, त्यामुळे ते मास्टर आहेत सगळ्या एंजल्सचे. तर माझ्या प्रत्येक वर्कशॉपमध्ये ध्यानाच्या म्हणा किंवा मी जिथे-जिथे गेली तिथं-तिथं आर्कएंजल मायकल यांच्याबद्दल सांगितलं गेलं आणि मला स्वतःला पण त्यांचे खूप अनुभव आहेत. त्यामुळे ते काम करतात आपल्यासोबत यात बिलकुल शंका नाही. त्यानंतर जोफियल जे आहेत त्यांचा पण एक मेसेज आहे. तर त्यांना सुद्धा तुम्ही बोलवू शकता आणि ते तुम्हाला कधी मदत पाहिजे कुठल्या गोष्टीची म्हणजे तुम्हाला काहीतरी ज्ञान पाहिजे एखाद्या गोष्टीचं, तर तुम्ही आर्केंजल जोफिएल यांना बोलवू शकता. कारण ते त्याच्यावर काम करतात, की कुठूनही तुम्हाला ज्ञान मिळवणं. उदाहरणार्थ अ, मला चांगला असं समजू आपण मला एखादं माझ्यासाठी एक चांगलं शॉपिंग करण्यासाठी मला काहीतरी असं पाहिजे.
आणि तुम्हाला माहित नाहीये की बरीच फसवणारी लोक आहेत, सोनं घ्यायला जायचंय, त्यावेळेस सुद्धा तुम्ही त्यांना कॉल करू शकता. कारण ते तुम्हाला बरोबर त्या ठिकाणी अशी एखादी सोर्स मिळवून देतील, कोणीतरी सांगेल, नाही तू यांच्याकडे जा, हे प्रामाणिक आहेत, ते तुला फसवणार नाहीत. ह्या पद्धतीने ते काम करतील तुमच्यासोबत. हे मी फक्त उदाहरण दिलं. तर तुम्हाला कुठेही नवीन ज्ञान घ्यायचंय, नवीन कोर्स लावायचाय, तुम्हाला माहित नाही कुठे कुणाशी चौकशी करावी, कुणाला बोलावं, अशा ठिकाणी जिथं ज्ञानाचं येतं ना, त्या पद्धतीने तुम्ही यांच्याशी एज्युकेशन अशा गोष्टीमध्ये तुम्ही यांच्याशी जोडले जाऊ शकतात. जशी आपली देवी सरस्वती आहे. तर देवी सरस्वतीची असं म्हणू शकता, की देवी सरस्वतीचे हे देवदूत आहेत. तर साक्षात देवी सरस्वती अ, ज्यावेळी आपण आर्केंजल जोफियल यांना जेव्हा बोलवलं, तेव्हा ते तुम्हाला कुठल्याही अकॅडमिक्स ज्ञानासंदर्भात तुम्हाला ते माहिती देतील. कुणीतरी परीक्षेला बसलंय, कोर्सला बसलंय, ऍडमिशन घ्यायची, ऍडमिशन घेतलंय आणि मला असं वाटतं की मी हे पास व्हावं किंवा असं कुठल्याही गोष्टी, तर ते तुम्हाला मदत करतील. आणि कुठलीही निगेटिव्हिटी काढण्यासाठी आणि आपलं माइंड ओपन आणि क्लिअर करण्यासाठी ते मदत करतील. अ, तर नक्की त्यांच्या ह्या एनर्जीचा फायदा घ्या आणि ह्यांच्या वेळेस तुम्ही स्वतःभोवती गोल्डन लाईट इमॅजिन करू शकता. ठीक आहे. बऱ्याच जणांना ध्यानामध्ये हे ब्लू आणि हे जे काही लाईट्स असतात आर्केंजल ते दिसतात. म्हणजे मी तुम्हाला सांगून ठेवते, असा कोणाला दिसला तर समजायचं की ते आर्केंजल तुमच्याशी जोडले गेलेले आहेत किंवा जोडायची त्यांना त्यांना तुमच्याशी कनेक्ट करायचंय. तर ही त्यांची इच्छा आहे. ठीक आहे. तर मी सगळ्यात आधी आभार मानते आर्केंजल मायकल आणि आर्केंजल जोफिल यांचे. महावतर बाबाजींचे आभार, माझ्या हायर सेल्फचे आभार. अच्छा, टॅरो रिडिंगसाठी थँक्यू सो मच. आणि आपण ह्याच नोटवर आपलं आजचं सत्र चालू करू. ठीक आहे. तर कुणाला काही अजून त्याच्यामध्ये असं वाटलं तर नक्की विचारा, अजून काही हेल्प पाहिजे असेल तर. ठीक आहे. सगळ्यांचे जे ऍडवाइस आहेत आपल्या ध्यानासंदर्भात तुम्ही द्या. आपण एक 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 ह्या वर्षामध्ये सगळ्या गोष्टी सुरू करू. अफर्मेशन असेल, ग्रॅटिट्यूड असेल, ठीक आहे, आणि अनुभव कथन हे पण आपण सुरुवात करू. तर आपण सगळेजण ध्यान अवस्थेमध्ये आपलं शरीर अगदी सैल सोडून आरामात पाठीला आधार घेऊन आपण सगळेजण मागे सरकून आरामात बसू. मोठे श्वास आपण घेऊ. दीर्घ श्वासाने आपल्या सत्राची सुरुवात करू. आपला श्वास मोठा घेताना आपल्या नाकाद्वारे डायरेक्ट आपल्या पोटामध्ये श्वास जाऊ दे, ज्याला आपण बेली ब्रीदिंग म्हणतो, पोटातून श्वास घेणे असं म्हणतो. तर अशा पद्धतीने अगदी हळूहळू नाकातून पहिल्यांदा पोटात हवा भरून घ्या आणि मग छाती फुलवा आणि अगदी सावकाश आपल्या तोंडावाटे हे श्वास सोडून द्या. पुन्हा एकदा आपला श्वास मोठा घेताना आपल्या नाकावाटे जेव्हा आपण पोटामध्ये हवा भरून घेतो, तेव्हा पोट बाहेर काढायचं. अगदी बाहेर फुलवायचंय. मग छाती सुद्धा हळूवार बाहेर येईल आणि मग तोंडावाटे सगळे श्वास बाहेर सोडून द्या. ही क्रिया करत असताना अजिबात घाई न करता अगदी हळूहळू आरामात ही क्रिया पूर्ण करायची. दिवसभरामध्ये जेव्हा जेव्हा विचारांनी डोकं भरलेलं असेल, भूतकाळातले, भविष्यातले, एखाद्या व्यक्तीचे अनेक विचार येत असतील, त्यावेळी तुम्ही ही क्रिया करू शकता.
केवळ 5 मिनिटामध्येच आपली ऊर्जा शिफ्ट झालेली आपल्याला जाणवेल. पोटामध्ये जमलेलं सगळं टेन्शन, स्ट्रेस, तोंडावाटे सगळं बाहेर सोडून द्या. जसं आपण आपल्या शरीराला न पचणारं अन्न खातो, जेव्हा आपण त्याला पित्त जमलं म्हणतो, तेव्हा ते बाहेर टाकलं जातं तोंडावाटे. अगदी त्या पद्धतीने आपल्या पोटामध्ये जमलेला हा स्ट्रेस, टेन्शन, काळजी, अशी अनेक नावं आपण त्याला दिलीत. पण खरं तर ती ऊर्जा आहे, जी आपलं मणिपूर चक्र ब्लॉक करून ठेवते, अडवून ठेवते. आणि ती नको असलेली सगळी ऊर्जा आपण मोठे मोठे श्वास घेत पोटामध्ये या प्राणवायूंच्या मदतीने बाहेर काढणार आहोत. नाकाद्वारे जाणारा श्वास अगदी सरळ मार्गाने आपल्या पोटात जाऊ द्या. एखाद्या फुग्याप्रमाणे पोट फुलवून श्वास घ्या. जितकी हवा मावेल तितका श्वास घ्या. जितकं हळू आपण श्वास घेऊ, तितके आपण रिलॅक्स रिलॅक्स आणि अजून स्थिर होत जाऊ. आता तोंडावाटे श्वास बाहेर न टाकता पुन्हा नाकानीच बाहेर टाका. दीर्घ श्वास नाकावाटे आतमध्ये आणि अगदी सावकाश पुन्हा नाकावाटे बाहेर. काही क्षण आपण ह्याच क्रियेमध्ये एकरूप होऊन जाऊ.
तुम मेरे, मैं तुम्हारा। भगवान शंकरांच्या आज्ञेने आपण सगळेजण आपलं पूर्ण लक्ष आता आपल्या हृदयावर घेऊन जाऊ, जिथं भगवान शिव विराजमान आहेत. आपल्या हृदयामध्ये आपलं हृदय चक्र म्हणजे भोलेनाथांचं स्थान आहे. म्हणून तिथं पवित्रता असणं अतिशय गरजेचं आहे. आपल्या हृदयावर, छातीवर येणारा जाणारा प्रत्येक श्वास बघायला सुरुवात करा. फील करा, अनुभव करा आपल्या छातीवरचा एक एक प्राणवायू. अगदी आत आत जा, जितकं खोल जाता येईल तितकं आपल्या छातीच्या, हृदयाच्या आतपर्यंत. आपल्या छातीचा मध्यभाग फील करा, अनुभव करा. तुम मेरे, मैं तुम्हारा। शिव ही सच है, शिव ही सुंदर। ज्यांना अजून थोडा वेळ ह्या सत्रामध्ये ध्यानामध्ये बसायचंय, त्यांनी आपली साधना सुरू ठेवावी. आणि बाकीच्या साधकांनी दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर घेऊन जाऊन आभार व्यक्त करत सर्व दैवी शक्तींचे बाहेर यावे. 5, 4, 3, 2, 1, 0. हळुवार आपले डोळे उघडावेत.